लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेतही बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे। नणंद भाऊजेनंतर आता सख्खे चुलत भाऊ आमने सामने येणार असल्याचं बोललं जात आहे। पाहूया। बारामतीत लोकसभेला घडलं तेच विधानसभेलाही घडणार। बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना। आधी नणंद भाऊजे, आता सख्खे चुलत भाऊ आमने सामने। लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवारांना मोठा धक्का बसला। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना दारुण पराभव पत्करावा लागला। आता तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याचं बोललं जात आहे। तसं खुद्द अजित पवार यांनीच सांगितलंय। जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचं समर्थन म्हणतात। ठीक आहे, देऊया, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। बारामतीत अजित पवार नाही तर कोण असा प्रश्न विचारला जात असतानाच त्यांचे पुत्र जय पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली। जय पवारांनी आता बारामती विधानसभा मतदारसंघात गावांना भेटी देण्याचा सपाटाही लावलाय। विविध कार्यक्रमांना हजेरी, तरुण कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बैठका, गावातील समस्या जाणून घेण्याचे प्रयत्न जय पवारांकडून सुरू आहेत। दुसरीकडे अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनीही बारामतीतून जोरदार तयारी केल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारापासून युगेंद्र पवार बारामती विधानसभा लढणार अशी चर्चा रंगली आहे। जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा, तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। पण पॉझिटिव्ह आहात का जय पवारांना पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत। एक तर लोकसभेच्या वेळीस तेव्हा त्यांनी सांगितलेलं की जर त्यांना लोकसभेला काहीतरी जर वेगळा निकाल लागला तर ते विधानसभेला तेव्हा उभं राहणार नव्हते। काल ते म्हणतायत की एखाद्या वेळेस जयला जर कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जयला ते तिथं उभं करतील। जय पवार फक्त बारामतीतच नाही तर कर्जत जामखेडमध्येही लक्ष घालताना दिसतायत। कार्यकर्ते आणि लोकांना त्यांच्या आग्रहाखातर भेटायला आल्याचं यावेळी जय पवारांनी सांगितलं। तर सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न असू शकतो असा आरोप रोहित पवारांनी केला होता। सगळ्याच मित्र पक्षांचे पदाधिकारी सहकारी येत आहेत आणि मी आज सहज भेट द्यायला आलो, सगळ्यांना भेटायला आलो आणि दर्शन घ्यायला आलो। राजकीय काही नाही, नाही राजकीय काही नाही, सहज सगळ्यांना भेटायचं होतं। मी नंतर जर लोकांनी बोलवलं तर येऊन त्यांना नक्कीच भेटेल। कुठेतरी सामाजिक वातावरण इथलं गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय आणि त्या अनुषंगाने जेव्हा नितेश राणे या कर्जत शहरामध्ये येत असेल आणि त्यावेळेसच जय पवार जर येत असतील तर मग असं म्हणावं लागेल की बीजेपी आणि अजितदादा गट या दोघांनी आता निर्णय घेतलेला दिसतोय। बारामतीत कोण कुणाविरुद्ध उभं राहणार हे अजून स्पष्ट नाही, पण त्याआधीच भावी नाही तर फिक्स आमदार म्हणून युगेंद्र पवार यांचे बॅनर लावण्यात आले आहेत। तर पुण्यात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार असे सगळ्यांचे फोटो एकत्र असणारा बॅनरही एकाने झळकावला। या दोन्ही बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली। तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा सर्वे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाकडून विधानसभेसाठी एकूण 3 सर्वे करण्यात आले। त्या सर्वेत शिरूर, हडपसर आणि कर्जत जामखेडचा समावेश आहे। तर बारामतीतून जय पवारांच्या नावाची अजित पवार गटाकडून चाचपणी सुरू आहे। असं असताना बारामतीत अजित पवार पुन्हा मैदानात उतरणार की मुलाला उतरवणार? तर शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे लवकरच स्पष्ट होईल। लोकसभेला नणंद विरुद्ध भाऊजाईच्या लढतीत नणंदेने बाजी मारली। आता लढत झालीच तर विधानसभेला सख्या चुलत भावात नेमकं कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी घोडा मैदान लांब नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।